सीमा भागात आज हुतात्मा दिन पाळला जातोय। हुतात्मा चौकात मराठी भाषिक आंदोलन सुद्धा करणार आहेत। मराठी भाषिक राज्य सरकार विरोधात निदर्शनं करतील। बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक निदर्शनं करणार आहेत। सीमा परिसरामध्ये 17 जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो। 67 वर्षांपासून सुरू असलेल्या सीमा लढ्याच्या इतिहासात आजचा दिवस विशेषत्वानं महत्त्वाचा आहे। 1956 मध्ये बेळगावमध्ये सीमा लढ्यासाठी आंदोलन करणाऱ्या 5 आंदोलकांवर पोलिसांनी गोळ्या झाडलेल्या होत्या। यात 5ही आंदोलकांवर गोळ्या झाडल्या खरं तर, आणि या गोळीबारामध्ये 5 आंदोलक हुतात्मे झाले आणि तेव्हापासून आजचा दिवस सीमा भागात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो। आणि या निमित्तानं ठिकठिकाणी सीमा परिसरामध्ये सुद्धा निदर्शनं करण्यात येणार आहेत सरकार विरोधात, तर मुंबईत सुद्धा आदरांजली वाहण्यात येणार आहे। सीमा भागामध्ये आज निदर्शनं सुद्धा केली जाणार आहेत। आज हुतात्मा दिन आणि या निमित्तानं सीमा भागामध्ये निदर्शनं केली जातील। आजच्या दिवसाला एक विशेष महत्त्व आहे, कारण आजच बरोबर 67 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशीच म्हणजे 1956 मध्ये बेळगावमध्ये सीमा लढ्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केलेला होता। यामध्ये 5 जण हुतात्मे झालेले होते आणि तेव्हापासून आजचा दिवस सीमा भागामध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली होती तेव्हाच खरं तर बेळगाव, कारवार, निपाणी आणि बिदर सुद्धा हे संयुक्त महाराष्ट्राला जोडले जावे अशी मागणी या सगळ्या परिसरातल्या नागरिकांची होती, पण अद्यापही हा लढा सुरूच आहे। बेळगावचा सीमाभाग हा तत्कालीन मैसूर प्रांताला जोडण्यात आला आणि त्यानंतर बेळगावमध्ये एक मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवला गेला, आंदोलन झालं। 17 जानेवारी 1956ला या आंदोलनाला सुरुवात झाली आणि आक्रमकपणे या ठिकाणी अनेक सीमा भागातले नागरिक या आंदोलनात सहभागी झालेले होते आणि त्याच दरम्यान पोलिसांकडून हे आंदोलन थोपवण्याकरता म्हणून गोळीबार करण्यात आला। यामध्ये 5 जण हे त्यांना हुतात्मे आलं 5 जणांना, आणि याच निमित्तानं आजचा दिवस सीमा भागामध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो। आणि याच विषयी बोलण्याकरता महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार। आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं फार महत्त्वाचा आहे। 67 वर्ष होत आहेत या सगळ्या घटनेला, अद्यापही न्याय हक्कासाठी लढा हा सुरूच आहे। 67 वर्षानंतर सुद्धा आमच्या मूलभूत हक्कांसाठी आम्हाला भीक मागावी लागते, ही या इतक्या मोठ्या लोकशाही प्रधान देशातली मोठी शोकांतिका आहे। सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन परत केंद्रानं मध्यस्थी करून जैसे ते परिस्थिती ठेवायला सांगून सुद्धा कर्नाटक सरकार वारंवार आमच्या सीमावासियांवर आमची संस्कृती संपवण्यासाठी कानडीकरणाचा वरवंटा फिरवत आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन हे सगळं बघून सुद्धा कसलीच प्रतिक्रिया देत नाही। एकेकाळी म्हणजे देशाला संघर्षाची पार्श्वभूमी देणारा महाराष्ट्र, सह्याद्रीच्या मदतीला धावून जाणारा महाराष्ट्र, स्वतःवर अन्याय होत असताना, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपवली जात असताना सुद्धा मुख घेऊन गप्प आहे। महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी सीमा प्रश्नी आपली भूमिका जाहीर करावी। सीमा भागातले मराठी भाषिक एकाकी लढतायत। कर्नाटक सरकार, पक्ष, संघटना, बाकीचे सगळे भेदभाव बाजूला ठेवून कर्नाटकी म्हणून लढतायत, कर्नाटक सरकार म्हणून लढतायत, पण महाराष्ट्र मात्र आपल्या पक्षीय राजकारणात इतका गुंतलाय की त्याने या चळवळीचा आणि या सांडलेल्या हुतात्म्यांच्या रक्ताचा सुद्धा विसर पडलाय। अगदी, आणि याच करता म्हणून आजच्या दिनानिमित्तानं तुम्ही विविध ठिकाणी आंदोलनं सुद्धा करणार आहात, निदर्शनं सुद्धा करणार आहात। 1956 पासून सातत्यानं आजचा दिवस आणि 1 जून हा आम्ही सूतक दिवस म्हणून या हुतात्म्यांना आदरांजली वाहत असतोय। खऱ्या अर्थानं इतके वर्ष आम्ही हा दिवस गांभीर्याने पळत असताना ह्या काळातच आता गेल्या 15-20 दिवसात, महिन्याभरात कर्नाटक सरकारने इतक्या आक्रमकपणे कन्नड सक्ती चालू केलेली आहे
त्यावर महाराष्ट्र शासनानं खरं तर प्रतिक्रिया देऊन किंवा केंद्राला सांगून काहीतरी मध्यस्थी करायला लावून हे कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं, पण कसलीच हालचाली दिसत नाहीत. आम्ही आमचा दिवस गांभीर्याने पळत असताना आज खऱ्या अर्थानं त्या हुतात्म्याने सांडलेल्या रक्ताचा महाराष्ट्राला विसर पडलाय, याचं वाईट वाटतंय. आणि आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही आणि कधी न्याय मिळेल याच्यासाठी खऱ्या अर्थानं सीमावासी आता आस लावून धरलेले आहेत. निश्चित. शुभमजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.